वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम बेस्ड ऑन द स्क्यूनेस याचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे. बघा, स्क्यूनेसचे कमीत कमी दोन न्यूमेरिकल जिथे एक्झाम मध्ये येतील. एक न्यूमेरिकल जिथे असेल 2 ते 4 मार्क्ससाठी आणि एक न्यूमेरिकल असेल तिथे 4 to 6 मार्क्ससाठी. त्यातला आपण फर्स्ट वाला न्यूमेरिकल जो सॉल्व्ह करू तो एक्झाम मध्ये 2 ते 4 मार्क्ससाठी विचारला जातो. बघा, स्क्यूनेस मध्ये कर्ल पियर्सन कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस हा न्यूमेरिकल विचारला जातो. बघा, सिम्पली इथे डेटा तुम्हाला दिलेला असतो. डेटावरनं तुम्हाला तिथे स्क्यूनेसची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असते. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. सिम्पली फॉर्म्युला यूज करायचा आहे, न्यूमेरिकलला सॉल्व्ह करायचं आहे. मग असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसेच तुम्हाला एमएसबीटीचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर सोल्युशन आणि सब्जेक्टचे कोर्सेस हवे असतील तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्याची सुद्धा लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मग आता न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. प्रॉब्लेम बेस्ड ऑन द कर्ल पियर्सन कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस. त्यातला हा फर्स्ट टाइप वाला न्यूमेरिकल आहे. देन सेकंड टाइप वाला सुद्धा न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करू, जो एक्झाम मध्ये 6 मार्क्स साठी विचारला जातो. 4 to 6 मार्क्स साठी विचारला जातो. बघा, त्या न्यूमेरिकल वरती तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर जरूर मग तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. त्या टाइप वरती सुद्धा मी व्हिडिओ तिथे बनवेल. बघा, हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. क्वेश्चन 1. बघा, क्वेश्चन 1 चं सोल्युशन एकदम सिंपल आहे. सिंपल बेसिक फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. क्वेश्चन 1 चं सोल्युशन. इफ स्टँडर्ड डिव्हिएशन, एसडी म्हणजे काय? स्टँडर्ड डिव्हिएशन. मी इथे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलंय. इफ स्टँडर्ड डिव्हिएशन ऑफ द डेटा इज 8.5. स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे काय? सिग्मा. सिग्मा आपल्याला दिलेला आहे, किती दिलेला आहे? 8.5. मीन ऑफ द डेटा, मीन किती दिला तुमचा? बघा, मीन इज इक्वल टू 20.6. मोड ऑफ द डेटा इज, मोड दिलेला आहे, मोड ऑफ द डेटा इज 18.52. 18.52. टू फाइंड काय सांगितलंय? टू फाइंड कर्ल. बघा, टू फाइंड कर्ल पियर्सन कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो मी SKP, कर्ल पियर्सन कोएफिशियंट ऑफ द स्क्यूनेस. बघा, सोल्युशन एकदम सिंपल आहे. सिम्पली तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे, न्यूमेरिकलला सॉल्व्ह करायचंय. बघा, कर्ल पियर्सन कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस SKP इक्वल टू मीन माइनस मोड अपॉन स्टँडर्ड डिव्हिएशन सिग्मा. फॉर्म्युला काय आहे? मीन मायनस मोड अपॉन स्टँडर्ड डिव्हिएशन सिग्मा. बघा, मीनची व्हॅल्यू किती आहे? 20.6 मायनस मोड 18.52 डिवाइड बाय स्टँडर्ड डिव्हिएशन सिग्मा 8.5. बघा, कर्ल पियर्सन कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस फाइंड आउट करू. 20.6 minus 18.52 divided by 8.5, 0.244. 0.244. बघा, आन्सरला इथे ब्रॅकेट करतो. हा झाला फर्स्ट वाल्याचा सोल्युशन. एकदम सिंपल आहे. हा वाला न्यूमेरिकल जिथे विचारला 2 मार्क्स साठी विचारतील आणि हा सेकंड वाला न्यूमेरिकल विचारला तर 4 मार्क्स साठी विचारतील. बघा, सेकंड वाल्याचं कॅल्क्युलेशन करू. क्वेश्चन 2 चं सोल्युशन एकदम सिंपल आहे सुद्धा. फॉर अ डिस्ट्रीब्युशन कर्ल पियर्सन कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस इज, म्हणजे कर्ल कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस त्याची व्हॅल्यू दिलेली आहे SKP 0.64. 0.64. स्टँडर्ड डिव्हिएशन इज 1.3. म्हणजे सिग्माची व्हॅल्यू दिली, सिग्मा इज इक्वल टू 1.3. मीन इज 59.2. मीन इज इक्वल टू 59.2. फाइंड, टू फाइंड काय सांगितलं? बघा, टू फाइंड मोड अँड मीडियन. टू फाइंड मोड अँड मीडियन. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. इथे सुद्धा सेम तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे, न्यूमेरिकलला सॉल्व्ह करायचं. आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू.
बघा सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. कर्ल पिअर्सन coefficient of skewness curl Pearson coefficient of skewness SKP. Formula is SKP is equal to mean minus mode divided by standard deviation sigma. SKP ची व्हॅल्यू किती आहे? 0.64 इज इक्वल टू मीन ची व्हॅल्यू किती आहे? मीन इज 59.2. मोड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. डिवाइड बाय स्टँडर्ड डिव्हिएशन सिग्माची व्हॅल्यू 13. बघा आता याला इकडे मल्टिप्लाय करता का होईल? 0.64 इंटू 13 8.32 is equal to 59.2 मायनस मोड. मोड इकडे शिफ्ट केलं तर काय होईल? निगेटिव्हचं का होईल? पॉझिटिव्ह. बघा मोडला इकडे शिफ्ट केलं, निगेटिव्हचं का होईल? पॉझिटिव्ह. 8.32 तिकडे शिफ्ट केलं, पॉझिटिव्हचं काय होईल? निगेटिव्ह. 59.2 मायनस 8.32 50.88. मोडचा आन्सर आलं 50.88. बघा एकदम सिंपल आहे. आता मग मीडियन सांगितलं, मीडियनसाठी तर मोडचा फॉर्म्युला अवेलेबल आहे. बघा मोड इज इक्वल टू, मोडचा फॉर्म्युला आहे, मोड इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ मीडियन मायनस 2 टाइम्स ऑफ मीन. बघा मोडची व्हॅल्यू किती आले? 50.88. 3 टाइम्स ऑफ मीडियन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, मायनस 2 टाइम्स ऑफ मीनचा व्हॅल्यू किती आहे? 59.2. 50.88 is equal to 3 times of median minus 2 into 59.2 118.4. या इकडे शिफ्ट केलं तर काय होईल? बघा मायनस 118.4 तिकडे शिफ्ट केलं तर लेफ्ट साईडला काय होईल? निगेटिव्हचं काय होईल? पॉझिटिव्ह. मग ऍड करतो. बघा 118.4 बघा 50.88 प्लस 118.4 169.28 into 3 times of मीडियन. मीडियनचा आन्सर काय येईल? मीडियन इज इक्वल टू, बघा 3 तुमचा डिवाइडला जाईल, 169.28 डिवाइड बाय 3 आन्सर येत आहे 56.42. 56.42. एकदम सिंपल आहे. अशा प्रकारचे न्यूमेरिकल एक्झाम मध्ये विचारतात 4 to 6 मार्क्ससाठी. याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करून ठेवा.